नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या कथामंथन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची शिकवण पाहणार आहोत. श्रद्धा जरूर ठेवा, अंधश्रद्धा नको. भारतीय परंपरा आणि संस्कृती श्रद्धेला अधिक महत्त्व देणारी आहे. एखाद्या व्यक्तीची अनेक गोष्टींवर श्रद्धा असू शकते. कुणी आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो, तर कुणी देवावर श्रद्धा ठेवतो, तर कोणी दोन्ही गोष्टींवर श्रद्धा ठेवतो. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. जवळपास सर्वच संतांनी थोटांड, चुकीच्या चालीरीती यावर जोरदार प्रहार केला. समाजाला उपदेश करताना सत्कर्म करण्यासह चुकीच्या गोष्टींना तिलांजली देण्याचे आवाहन सुद्धा केले. पुरोगामी विचार गेल्या अनेक वर्षांपासून रुजवण्याचे काम केले जात आहे. स्वामी समर्थ महाराजांचा महिमा सुद्धा अगाध आहे. स्वामी समर्थांनी केवळ विविध वेळोवेळी घटनांतून समाजाला योग्य दिशा देणारे उपदेश आणि शिकवणी दिल्या आहेत. या घटनेमध्ये नेमके काय घडले ते आपण पाहूया. पण त्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. एकदा गणपती बुवा स्वामींच्या दर्शनाला आले होते. मात्र स्वामींनी त्यांना हाकलावून दिले. स्वामींच्या या कृतीचे गणपती बुवांना फार वाईट वाटले. त्याच वेळी अक्कलकोटमध्ये एक साधू कृष्णस्वामी येतात. आपण साक्षात कृष्णाचा अवतार असल्याचे कृष्णस्वामी लोकांना भासवायचे. कृष्णस्वामीच्या गोड बोलण्याला गणपती बुवा अगदी भुलले आणि त्यांच्या आहारी सुद्धा गेले. सावधगिरी बाळगा, श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका, असे स्वामी नेहमी सांगत. मात्र स्वामींची शिकवण गणपती बुवा विसरले आणि कृष्णस्वामीच्या आहारी गेले. इथेच गणपती बुवा चुकले. कालांतराने गणपती बुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडला. कृष्णस्वामीवर अगाध श्रद्धा असल्याने गणपती बुवांनी मुलाला वैद्यांकडेही नेले नाही. एकदा कृष्णस्वामीचे प्रबोधन सुरू असताना स्वामी समर्थ तिथे येतात. कृष्णस्वामी त्यांचा अपमान करतो. आपल्या समोर स्वामी काहीच नाही असा आविर्भाव मिरवतात. स्वामींनी आपल्याशी शास्त्रार्थ करावे असे आवाहन सुद्धा करतात. पण स्वामी काहीही न बोलता तिथून मुकाट्याने निघून येतात. त्यानंतर गावकरी हे कृष्णस्वामीचा जय जयकार करतात. हा सर्व प्रकार पाहून गणपती बुवांची कृष्णस्वामीवरची श्रद्धा ही आणखीनच वाढते. कृष्णस्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागतं की तुम्ही मला धन संपदा दान करा, त्याबद्दल तुम्हाला दुप्पट धनप्राप्ती होईल असे सांगत फिरतात. गावकरी सुद्धा त्यांच्या आहारी जायला लागले होते. दुसरीकडे काही केल्या गणपती बुवाच्या मुलाचा आजार हा बरा होत नव्हता. उलट परिस्थिती आणखीनच गंभीर बनत जाते. चोळप्पा कळकळीने त्यांना मुलाला स्वामींकडे नेण्याची विनंती करतात. गणपती बुवा चोळप्पाला ढकलून देतात. चोळप्पा पडणार तितक्यात मागून श्री स्वामी समर्थ त्यांना सांभाळायला येतात. स्वामी हे गणपती बुवाला खूप रागवतात आणि म्हणतात की अरे माणसा, अजून तुला अक्कल आलेली नाही. इतके अनुभव घेऊन सुद्धा तू चांगल्या वाईटाची पारख तुला कशी कळता येत नाही? डोळे बंद करून असा कुणावर विश्वास कसा तू ठेवू शकतोस? मात्र गणपती बुवा तरी सुद्धा काही ऐकायला तयार नसतात. ते स्वामींचे एकही म्हणणे ऐकत नाही. मग स्वामी म्हणतात की बघ, तुझा कृष्णस्वामी काय करतो आहे. असे सांगून आपल्या साधनेच्या बळावर सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णस्वामीने कृष्णकृत्य दाखवतात. त्यात सर्वांना कृष्णस्वामी स्त्री शिष्यांबरोबर नृत्य करतात, मद्यपान करतात आणि गावकऱ्यांनी दिलेल्या पैशांवर आणि धनावर मौज करताना सर्वांना त्या चित्रामध्ये दिसतात. ही दृश्ये पाहून गणपती बुवांसकट सर्व गावकऱ्यांचे डोळे हे खाडकन उघडतात. गणपती बुवा स्वामींची करुणा भागतात. कृपासिंधू स्वामी गणपती बुवांच्या मुलाला खडखडीत बरा करतात. दुसरीकडे इकडे सर्व गावकरी कृष्णस्वामीला चांगला चोप देतात. कृष्णस्वामी पळत स्वामींच्या शरणात येतो. स्वामी त्याला गाव सोडून जाण्याची आज्ञा करतात. कृष्णस्वामी शरमेने मान खाली घालून गाव सोडून निघून जातो. स्वामी पुन्हा एकदा उपस्थित गावकऱ्यांना उपदेश करतात की श्रद्धा जरूर ठेवा, पण डोळे झाकून अंधश्रद्धा मात्र कुणावरही ठेवू नका.
तर मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट आणि हा उपदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.